सेल द युनिट ऑफ लाईफ. त्याच्यामध्ये या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये एव्हरी अल्टरनेट इयर क्वेश्चन विचारलाच आहे. द फर्स्ट डेड सेल रॉबर्ट हुकनी फाइंड केलेलं फ्रॉम कॉक. त्याच्यानंतर अँटोनेट वॉन लुवेनॉइकनी फर्स्ट सॉ अ लाईव्ह सेल. डेड सेल रॉबर्ट हुक आणि अँटोनेट वॉन लुवेनॉइकनी फर्स्ट लाईव्ह सेल स्पॉट केलेला. त्याच्यानंतर रॉबर्ट ब्राउननी न्यूक्लियस त्याच्यामध्ये नंतर डिस्कवर केला. तर डेडवाला इज रॉबर्ट हुक, अँटन वन लुवेनॉइकनी फर्स्ट लाईव्ह सेल आणि रॉबर्ट ब्राउन न्यूक्लियस. रॉबर्ट हुक डेड सेल, रॉबर्ट ब्राउन न्यूक्लियस. सेल थिअरी कोणी दिली? शिल्डन अँड शॉननी. तर शिल्डन कोण होतं? जर्मन बॉटनिस्ट, वेअर शॉन वॉज अ झुलॉजिस्ट. त्याच्यानंतर रुडॉल्फ विस्ट्रोनी सेल डिव्हिजन, दॅट इज ओमनेस सेल्युलाय सेल्युला, दॅट इज सेल्स डिवाइड म्हणजे ते प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून न्यू सेल्स फॉर्म होतात. ही हायपोथेसिस कोणी दिली? रुडॉल्फ विस्ट्रोनी. तर दिस इज द मॉडर्न सेल थिअरी. तर इट वॉज प्रपोज्ड बाय शॉन अँड शिल्डन सेल थिअरी. आणि रुडॉल्फ विस्ट्रोनी काय केलं का सेल्स आर फॉर्म फ्रॉम पी एक्झिस्टिंग सेल्स, दॅट इज ओमनेस सेल्युलाय सेल्युला. हा क्वेश्चन 2019मध्ये आलेला का ओमनेस सेल्युलाय सेल्युला कोणी सेट केलं आहे? दॅट इज रुडॉल्फ विस्ट्रो आणि शिल्डन आणि शॉलनी सेल थिअरी हे केलेली. The cell theory is like all organisms are composed of cells and cells arise from pre-existing cells. So overview of a cell. तर ह्या बेसिक इथे डायग्राम काढला आहे. प्रोकॅरिओटिक सेल आहे. ह्याच्यामध्ये सगळे डेव्हलप्ड फीचर्स नाही आहे. इट इज अ प्रिमिटिव्ह सेल. तर इथे आपण बघू काय काय असतं. इट हॅव अ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियाय. हां, तर मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियाय असेल तर युकॅरिओटिक सेल, आणि नुसतं फ्री न्यूक्लिया असेल तर प्रोकॅरिओटिक सेल. तर इम्पॉर्टंट, द सायटोप्लाझम इज अ मेन एरिया फॉर सेल्युलर ॲक्टिव्हिटीज इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. Various chemical reactions occur in it to keep the cell living state. So main cellular activities आपल्याला हा क्वेश्चन आला तर आपण काय करू? न्यूक्लियस, लाईक कॉमन सेन्सने न्यूक्लियस टेक करू. तर नाही, मेन सेल्युलर ॲक्टिव्हिटीचं रिजन इज सायटोप्लाझम. ह्याच्यानंतर प्रोकॅरिओटिक सेलमध्ये ऑर्गेनल्स ॲबसेंट असतात. तर त्याच्यानंतर आपण रायबोझोम्स बघू. तर रायबोझोम्स आर नॉन मेम्ब्रेन बाउंड organelles which are found in both prokaryotic and eukaryotic. ह्याच्यानंतर ॲनिमल सेलमध्ये अनदर नॉन मेम्ब्रेन बाउंड सेंट्रोझोम्स असतात विच हेल्प इन डिव्हिजन. सेंट्रोझोम्स प्लांट सेलमध्ये ॲबसेंट असतात, वेअरएज ॲनिमल सेलमध्ये सेंट्रोझोम्स प्रेझेंट असतात विच हेल्प इन सेल डिव्हिजन. द लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल इज अ एग ऑफ अ ऑस्ट्रिच. नंतर नर्व सेल विल बी सम ऑफ द लॉंगेस्ट सेल. नंतर वेरियस टाईप्स ऑफ सेल्स असतात, डिस्क, पॉलिगोनल, कलमनार, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता इथे आपण प्रोकॅरिओटिक सेलमध्ये बघू. इथे हा प्रोकॅरिओटिक सेलचा डायग्राम आहे. तर प्रोकॅरिओटिक सेल्स, तर बॅसिलस इज रॉड शेप, कोकस इज स्पॅरिकल, विब्रिओ इज कॉमा शेप्ड अँड स्पायरेलम इज स्पायरल. तर युजली आपण बोलतो विब्रिओचा शेप. तर विब्रिओचा शेप काय असतो? कॉमा. वेरॅज बॅसिलसचा रॉड लाईक असतो. हे विब्रिओचा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रोकॅरिओटिक सेलमध्ये सेल वॉल असते आणि सेल मेम्ब्रेन असते, एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा विच लॅक द सेल वॉल. सेल मेम्ब्रेन असते पण सेल वॉल लॅक करतो मायकोप्लाझ्मा. त्याच्यानंतर जेनेटिकल मटेरियल बेसिकली नेकेड, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नसतो. तर स्मॉल सर्क्युलर स्ट्रँड्स ऑफ DNA असतं. आउटसाइड द जेनोमिक DNA दीज आर नोन ॲज प्लाझमिड्स. हे इम्पॉर्टंट आहे. प्लाझमिड म्हणजे काय? सेम स्मॉल सर्क्युलर DNA आउटसाइड द जिनोमिक DNA. हा जर आता जिनोमिक असेल तर हा तर युकॅरिओटिक सेल आहे. प्रोकॅरिओटिक सेलमध्ये हा जर जिनोमिक DNA असेल तर हे एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल दॅट इज प्लाझमिड. सेल एनव्हलप आणि इट्स मॉडिफिकेशन. तर 3 लेअरची कवरिंग असते प्रोकॅरिओटमध्ये. आउटर इज ग्लायकोकॅलिक्स लेअर, मिडल आपली सेल वॉल, अंदरची सेल मेम्ब्रेन और द प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आपण जर स्टेनिंग करतो पिगमेंट्सनी तर ती सेल वॉलला स्टेन करतो, सेल वॉलला, सेल मेम्ब्रेनला नाही. आणि आउटर लेअर आपली ग्लायकोकॅलिक्सची कॅप्सूल असते
नाही तर स्लाईम लेअर, ते बघू पुढे. पण स्टेनिंग असते सेल वॉलला, मिडल लेअरला. अंदरचं सेल मेम्ब्रेन असतं. सेल वॉल मायकोप्लाझ्मामध्ये ॲबसेंट असतं. सेल वॉल अँड इट्स मॉडिफिकेशन. तर इथे आपण ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह स्टेनिंग बेसवर विच टेक अप द स्टेन आर ग्राम पॉझिटिव्ह अँड विच डू नॉट आर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर ग्लायकोकॅलिक्सची लेअर डिफर होते. आउटर लूज शीत असेल तर स्लाईम लेअर, थिक अँड टफ असेल तर कॅप्स्यूल. त्याच्यानंतर अंदरची लेअर कोणी बीचवाली सेल वॉल, ती डिटरमाइन करते शेप अँड प्रोव्हाइड्स अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर अँड कोलॅप्स आणि बर्स्टिंगपासून प्रिव्हेंट करते. हे सगळं कोणाचं सेल वॉलचं फंक्शन आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द सेल मेम्ब्रेन इज द सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. तर बाहेरची आपली ग्लायकोकॅलिक्स लेअर, इट कॅन बी थिक कॅप्स्यूल और स्लाईम लेअर. मिडलवाली सेल वॉल जिथे स्टेनिंग पण होतं आणि ती शेप देते आणि स्ट्रक्चर प्रॉपर वेल डिफाईंड देते आणि इट प्रिव्हेंट्स फ्रॉम बर्स्टिंग. वेरज आउटर वन आपली सेल मेम्ब्रेन नाही तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ selectively permeable membrane which allows the transport of ions or nutrients inside or outside. आता इथे आपण मेसोझोममध्ये बघू. अ स्पेशलाइज्ड membranous structure that is a mesosome which is formed in the extension in the plasma membrane. This extension is in the form of vesicle, tubules and lamellae. तर मेसोझोम आपण इथे बघूया. इथे अशी अंदरच्या सेलच्या लेअरची प्लाझ्मा मेम्ब्रेनची इनफोल्डिंग असते, दॅट इज मेसोझोम. तर त्याचं फंक्शन काय आहे? DNA रेप्लिकेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ डॉटर सेल, रेस्पिरेशनमध्ये पण मदत करतं, सिक्रीशन, इन्क्रीज द सरफेस. आता इथे असं येऊन त्याचं असं सर्कल फॉर्म होतं, मग काय सरफेस एरिया इन्क्रीज करतो. रेस्पिरेशन, सिक्रीशन, DNA रेप्लिकेशन या सगळ्यामध्ये हे करतं. आता सायनोबॅक्टेरिया असतो, त्याच्यामध्ये अनदर एक्सटेन्शन काय असतात? क्रोमॅटोफोर्स विच कंटेन पिगमेंट्स. सायनोबॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करतं, मग त्याचे पिगमेंट कशामध्ये असतात? क्रोमॅटोफोर्स. हा क्वेश्चन येऊ शकतो, रिमेंबर दिस. आफ्टर दिस आपण फ्लॅजेला आणि सिलिया बघूया. तर फ्लॅजेलाचे 3 पार्ट्स असतात बॅक्टेरिया फ्लॅजेलाचे, दॅट इज फिलामेंट, हुक आणि बेसल बॉडी. द फिलामेंट इज द longest portion and extends from the self surface to the outside. तर फिलामेंट त्यांचं लॉंगेस्ट असतं. मग हुक असतं आणि बॅक्टेरियाला अटॅच कोण असतं? बेसल बॉडीज. बिसाइड्स फ्लॅजेला पिलाय और फिमरियर और ऑल्सो सरफेस स्ट्रक्चर. तर पिलाय काय असतात? एलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर मेड अप ऑफ प्रोटीन. पिलाय पायलिनच्या असतात, इथे मेन्शन नाही आहे, आणि फिमरिये फिब्रिनचे असतात. तर एलॉंगेटेड ट्यूब लाईक असेल तर पिलाय आणि ब्रिसल लाईक असेल तर फिम्ब्रिये. याच्यानंतर आपण बघूया रायबोझोम्स. रायबोझोम्स नॉन मेम्ब्रेनस असतात आणि आता त्याचे 2 युनिट असतात, एक 70S आणि 80S. तर 70Sवाले कोणापासून बनतात? 50S अँड 30S. हे दोन्ही मिळून 70S प्रोकॅरिओटिक रायबोझोम्स बनवतात. तर प्रोकॅरिओटिक रायबोझोम कुठला असतो? 70S विच इज मेड अप ऑफ 50S अँड 30S. तर 50-30 युजली काय होतं? 80, बट नाही, 70S कोण बनवतो? 50 आणि 30. हे आठ ठेवायचे, खूप कन्फ्युजिंग आहे. आणि हा प्रोकॅरिओटिक रायबोझोम असतो, तो 70S असतो. इट इज अ साईट फॉर प्रोटीन सिंथेसिस. आणि रायबोझोमची लॉंग चेन असेल त्याला पॉलीरायबोझोम नाही तर पॉलिझोम बोलतात. इन्क्लुजन बॉडीज म्हणजे काय? रिझर्व मटेरियल इन प्रोकॅरियोट्स सेल आर स्टोर्ड इन द सायटोप्लाझम इन फॉर्म ऑफ इन्क्लुजन बॉडीज. हे जस्ट एक्स्ट्रा मटेरियल स्टोर्ड असतं, ह्याला काय मेम्ब्रेन वगैरे कुछ नसते, असंच फ्री लाय करतं सायटोप्लाझममध्ये. एक्झाम्पल काय आहे? फॉस्फरस ग्रॅन्युअल्स, सायनोफायसी ग्रॅन्युअल्स, ग्लायकोजन ग्रॅन्युअल्स एक्सेट्रा. पिगमेंट हे सगळं कुठे असतं? गॅस व्हॅक्युलन, ब्लू, ग्रीन, पर्पल, सिंथेटिक बॅक्टेरिया. रायबोझोम आणि इन्क्लुजन बॉडीज झाली. हा 70Sवाला प्रोकॅरिओटिक रायबोझोम आहे, युकॅरिओटिक नाही. आता युकॅरिओटिक सेल्स, ह्याच्यामध्ये मेजर फंक्शन काय असतं? न्यूक्लियस विथ अ न्यूक्लियर एन्व्हलप. तिथे फ्री नेकेड असतं, इथे न्यूक्लियर एन्व्हलप असतं. प्लांटमध्ये सेल वॉल असतो, ॲनिमलमध्ये सेल वॉल नसतो. प्लांटमध्ये व्हॅक्युअल असतं मोठंवालं, ॲनिमलमध्ये व्हॅक्युअल नसतं. वेरॅज ॲनिमलमध्ये सेंट्रिओल्स असतात, वेरॅज प्लांट सेलमध्ये सेंट्रिओल नसतात. हे डिफरन्सेस झाले. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन. तर इथून पण एक फेवरेट क्वेश्चन आहे सेल मेम्ब्रेनचा. हा फ्लुइड मोसॅक मॉडेल. हा कोणी
प्रपोज केलेला, तर इट इज सिंगर अँड निकोलस, कोणीतरी असेच लोक आहेत, ते आपण पुढे बघूया. तर इथे काय असतं, बाय लेअर असते लिपिड्स आणि प्रोटीनची. द मेजर लिपिड्स आर फॉस्फोलिपिड्स अँड अरेंज इन द बाय लेअर. आता अरेंजमेंट कशी आहे, पोलार हेड टुवर्ड्स द आउटर अँड हायड्रोफोबिक टेल्स टुवर्ड्स द इनर. जे हेड आहेत ते पोलार आहेत, पोलार म्हणजे वॉटर वरलेलं विंग, ते बाहेर, आणि हेअर दॅट इज हायड्रोफोबिक, वॉटर हेटिंग, दॅट इज इनसाइड. इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम, आणि जे टेल्स असतात हायड्रोकार्बनचे असतात विच आर प्रोटेक्टेड फ्रॉम द ॲक्वियस एन्व्हायरमेंट. नंतर आपल्याला बघू, सेल मेम्ब्रेन ऑल्सो पोजेसेस प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. इथे हे लक्षात ठेवलं, 52% प्रोटीन अँड 40% लिपिड्स. तर पेरिफेरल प्रोटीन्स असतात हे बाहे. तर पेरिफेरल प्रोटीन्स lie on the surface of the membrane while the integral proteins are partially or totally buried in the membrane. हे इंटिग्रेटेड आहे, हे पेरिफेरल आहे. पेरिफेरल बाहेर असतात, इंटिग्रेटेड मेम्ब्रेनमध्ये एम्बेडेड असतात. त्याच्यानंतर अँड इम्प्रूव्ह मॉडेल कोणी दिलेलं, सिंगर अँड निकल्सननी, दॅट इज नोन ॲज फ्लुइड मोसाईक मॉडेल. नेचर ऑफ लिपिड, लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन विदिन ओव्हरऑल बायलेअर, इट इज नोन ॲज इट्स फ्लुइडिटी. आता त्याच्यामध्ये आपण बघितलं बायलेअर आहे, अंदर वॉटर फोबिक आहे, बाहेर वॉटर फिलिक आहे. यांची मुवमेंट ओव्हरऑल हे सगळं मेम्ब्रेनमध्ये जे मेजरला काय बोलतात, फ्लुइडिटी, ते आपण बघू. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ऑस्मॉसिस. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट काय, विदाउट रिक्वायरमेंट ऑफ एनी एनर्जी इज नोन ॲज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर ऑस्मॉसिस इज आपलं सिम्पल डिफ्युजन, वेअर ॲज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज एनर्जी रिक्वायर्ड, दॅट इज NAK पंप, ATP इज यूज्ड. त्याच्यानंतर आपण बघूया सेल वॉल.